अर्जित करतायत. नवीन फलंदाज यश डागा मैदानावरती दाखल झालेत. अष्टपैलू खेळाडू आहेत यश डागा. फुल टॉस बॉल, चांगला फटका आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ रिझनला बॉल गेलाय. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14. लॉस ऑफ द 1 विकेट. फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. फुलरलेनचा बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला रोखतील. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कमालीचा फटका आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. जितका चांगला फटका होता परंतु एकच धाव आली. याचं एकमेव कारण होतं चांगलं क्षेत्ररक्षण. 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. एक धाव इथे देखील मिळेल. चेकी सिंगल आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 बॉलमध्ये 13 धावा रोहित पवार यांच्या नावावरती आहेत. यश डागा ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुयश दोशी दाखल झालेत. लॉंग ऑफ रिझनला खराब क्षेत्ररक्षण आहे. यश डागा यांच्या बॅट मधून चौकार आलाय. अनकन्व्हेन्शनल टान्स थोडासा पाहायला मिळतो यश डागा यांचा. ऑस्टमच्या बाहेर थोडासा अनकन्व्हेन्शनल टान्स आहे यश डागा यांचा, परंतु फटका अप्रतिम. खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार इथे मिळालाय. बावीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे फुल टॉस बॉल आहे. चांगला फटका. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील बॉलला रोखण्याचं. आउटफील्ड वरती पडल्यावरती बॉलचा वेग थोडासा कमी झाला. टेनिस बॉलचा बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. लक्ष धरून मोठं आहे परंतु 94 धावा इथे बनवायच्यात. 46 बॉलमध्ये 71 धावांची अजून देखील आवश्यकता आहे.
इथे आपण पाहतोय हवेत बॉल होता, तर दोन पंच देखील एकमेकांसोबत चर्चा करतायत. बॉल बाउन्स आहे का ते चेक केलं जाईल. अपील तर केली आपण पाहतोय. दोन पंच एकमेकांसोबत चर्चा करतायत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथे सोपवला गेला आहे आणि तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. अंपायर रिव्ह्यू फॉर कॅच आउट. फलंदाज इथे बाद असणार आहेत. विकेट या ठिकाणी आली. रोहित पवार बाद झालेत. नवीन फलंदाज नेट नंबर 4 वरती रणजित अग्रवाल मैदानावरती. यावेळेस आपण पाहतोय कट केले बॉलला दरम्यान रिझनला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळेल. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. जाणीवपूर्वक आपण पाहिलं फलंदाजाने इंटेन्शनली बॉलला कट केलं. दरम्यान रिझनला क्षेत्ररक्षक नव्हते. एकच धाव मिळेल. इथे लिडिंग एज लागलं होतं बॅटचं आपण पाहिलं. खूप लवकर स्ट्रोक खेळले बॉल येण्याच्या अगोदर. लिडिंग एज बॅटच्या वरच्या भागात बॉल हवेत गेला परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर. सुदैव फलंदाज ते वाचलेत. फॉर्च्युनेट. 25 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या षटकामधला. 43 बॉलमध्ये 69 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. स्विच हिट इथे करण्याचा प्रयत्न परंतु चांगला बॉल. अपील इथे झाली. प्रेझेन्स ऑफ माइंड जरूर होती आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय. नॉट आउट. पंचवीस धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 42 बॉलमध्ये 69 धाव्यांची आवश्यकता आहे. रणजित अग्रवाल आणि यश डागा ही जोडी मैदानावरती.
नयन मेहर सेकंड स्पेलमध्ये आलेत कॉमेंट्री बॉक्स एंडनं. बॉल हवेत आहे पण एकदा नो मॅच लँड झोन मध्ये बॉल पडेल. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 26. फुल टॉस बॉल त्याला मात्र भिरकवला. हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु यावेळेस आपण पाहतोय गॅप मध्ये या बॉलला खेळले होते फलंदाज रणजित अग्रवाल आणि इथे चौकार आलाय. 4 धावा मिळतील. तीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 40 बॉलमध्ये 64 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. लर्लिनचा बॉल आपण पाहतोय. एक धाव इथे मिळेल अतिशय आरामात. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत 31. 31 रन रेट आपण पाहतोय 8.86चं. रिक्वायर्ड रन रेट 9च्या वरती इथे गेलेला आपण पाहतोय. 39 9.69. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. बॉलला इथे डिफ्लेक्शन देखील आलंय. एकच धाव मिळेल. 32 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यश डागा आणि रणजित अग्रवाल ही दोन्ही मैदानावरती. 38 बॉल 62 धाव्यांची आवश्यकता. बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला खेळतायत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आहे. चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल. 33 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. 37 बॉल मध्ये 61 धाव्यांची आवश्यकता. मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. बॉलच्या खाली पोहोचले. सेफ हँड. झेल टिपलाय. विकेट आली आहे फलंदाज बाद. लिडिंग एज आपण पाहायला लागलं. बॅटचं फेस थोडंसं लवकर क्लोज झालं. बॉल हवेत गेला. चांगला सेल इथे पाहायला मिळालाय. बॉलर कोण आहे सर? आता तुम्ही थोडंसं काम करा. साईडचा आवाज घेणार नाही जास्त. बॉल आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग बॉल जो तुम्हाला पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. तेहतीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 बॉल आणि 61 धाव्यांची आवश्यकता आहे. पुनर्लेनचा हा बॉल
फटका चांगला आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चौतीस बॉल मध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. प्रणव पटेल बॉलिंग ट्रॅक वरती आले. संकेत गांधी आणि रणजित अग्रवाल ही जोडी मैदानावरती आहे. 34 बॉल मध्ये 60 धावा इथून अजून देखील आवश्यक आहेत. इथे मात्र स्कूपचा फटका आपण पाहतोय. फटका चांगला आहे आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. रचनात्मक फटका इथे पाहायला मिळाला आपल्याला. तेहतीस बॉल मध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. थर्ड बॉल इथे आलाय. 38 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 बॉल मध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. अपील तर होतीये जोरदार, परंतु आणखी एक बॉल डॉट आहे. चांगला फटका आपण पाहतोय उलट्या बॅटने. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत, परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा असतील 42 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 42 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 30 बॉल आणि 52 धावांची अजून देखील आवश्यकता आहे.
तीस बॉल मध्ये 52 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ड्रिंक ब्रेक नंतर निलेश पटेल दाखल झालेत. पहिल्या 30 मध्ये 42 आल्यात आणि आता 30 बॉल मध्ये 52 धावा बनवायच्यात. 7 विकेट हातामध्ये आहेत राम सावरिया या संघाच्या. निलेश पटेल अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिला बॉल भीमर आहे. नो बॉलच्या माध्यमातून 2 धावा मिळतील पहिल्याच बॉल वरती. दोन धावा मिळतील नो बॉलच्या माध्यमातून. भीमर हा बॉल होता. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. तीस बॉल मध्ये 50 धाव्यांची आवश्यकता. लेफ्ट अराउंड द विकेट. फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. थोडंसं फंबल झालं परंतु एकच धाव मिळेल. 45 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 45 लॉस ऑफ द 3 विकेट. एकोणतीस बॉल मध्ये 49 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंड वरती रणजित अग्रवाल. फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. डीप मध्ये सुयश दोशी एक टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. एकच धाव मिळेल. 46 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रणजित अग्रवाल आणि संकेत गांधी ही जोडी मैदानावरती. 28 बॉल मध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. फुल टॉस बॉल इन फील्डला क्लिअर केलं. फटका चांगला आहे. गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर. रिझनला लॉंग ऑफचे खेळाडू खूप वेगाने गेलेत परंतु बॉलला रोखू शकणार नाहीयेत आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. थर्टी यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होता. त्याच्या डोक्यावरून हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला गेला. सुदर्लेनचा बॉल मिडॉन क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. ढकललं होतं बॉलला केवळ. 50 धावा धावफलकावरती. यावेळेस आपण पाहतोय स्विच अटेम्प्टेड आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती. रणजित अग्रवाल आणि संकेत गांधी ही जोडी मैदानावरती. आवश्यकता आहे या पार्टनरशिपची आणि ही पार्टनरशिप थोडीशी मोठी करावी लागेल. जिंकायचं असेल, विजय मिळवायचा असेल तर पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं या क्रिकेटच्या खेळामध्ये. 51 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑन रिझनला बॉल आलाय. इथे झेल ड्रॉप झाला आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. कॉल करतो.
6 षटकांचा खेळ संपलाय आणि 55 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंचावन्न धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल आपण पाहतोय, लेफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 56 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बावीस बॉल मध्ये 38 धाव्यांची आवश्यकता. रणजित अग्रवाल, संकेत गांधी हे जोडी मैदानावरती. निमेश राज फॉलिंग ट्रॅकवरती. पॉइंट रिजनला हलकस फंबल झालं आणि एक धाव अतिशय आरामात्मक कमाल झाली. क्रिकेटमध्ये तुम्ही जर थोडंसं पाठीमागे पडलात तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो. छोट्या छोट्या चुका या खेळामध्ये महाग पडत असतात. 21 बॉलमध्ये 37 धाव्यांची आवश्यकता आहे. ला 3 विकेट. रणजित अग्रवाल आणि संकेत गांधी ही जोडी मैदानावरती. यावेळेस देखील बॉल हवेत. क्षेत्ररक्षक त्या दिशेने चांगला झेल पाहायला मिळालाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये धावत गेलेत. त्यांच्या अगदी उजव्या बाजूला चांगला झेल पाहायला मिळालाय. इथे विकेट मिळवत आहेत निमेश राज. चिराग वढेरा तिथे होते. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वेल जज कॅच. विकेट इथे अर्जित केली आहे. एक्झिक्युशन चांगलं होतं फलंदाजाचं, परंतु रिझल्ट त्याच्या बाजूने नाही आहे. चांगला झेल पाहायला मिळाला डीपमध्ये. 57 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 बॉल आणि 37 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस देखील बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. या अगोदरच्या बॉलला सिंगल घे आणि शेवटचा बॉल डॉट टाक. 58 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 18 बॉलमध्ये 36 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे.
18 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 36 धावा. रणजित अग्रवाल आणि सुयश कडारिया ही जोडी मैदानावरती. रामसा वॉरियर्स संघ 58 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निलेश पटेल बॉलिंग ट्रॅकवरती. मॅन विथ गोल्ड नाम. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी निलेश पटेल यांची राहिली. अष्टपैलू कामगिरी या स्पर्धेमध्ये निलेश पटेल यांनी केली आहे. हाफ ट्रॅकर हा बॉल शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 59 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सतरा बॉलमध्ये 35 धाव्यांची आवश्यकता. करंट रन रेट तुम्ही 8.23 बघता. आस्किंग रन रेट 12च्या वरती 12.35. त्यावेळेस फटका चांगला आहे गॅपमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला 3 खेळाडू. मोठी चेस परंतु रेस जिंकली बॉलने आणि बॉल जाईल सीमारेसच्या पलीकडे. चौकार आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. (63) लॉस ऑफ द 4 विकेट. 16 बॉल 31 धाव्यांची आवश्यकता. फुलर लेनचा बॉल. नाखुश आहेत बॅटर इथे आपण पाहतोय. मोठा फटका येऊ शकला असता या बॉलवरती. सिंगल साठी इंटरेस्टेड होते परंतु स्पष्ट नकार. स्ट्राईक एंड आपण पाहिला. इथे फुल टॉस मध्ये बॉल तर परावर्तित केले परंतु हवेत उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि घरपोच सेवा इथे क्षेत्ररक्षकाला दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी. विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज शुभम मुनोत. लिडिंग एज इथे लागलं होतं आपण पाहतोय. संधी होती परंतु बॉलच्या खाली कुणीही पोचलं नाही. नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडलाय. एक धाव मिळेल. धावपलकावरती धावा आहेत 64. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64. लॉस ऑफ द 5 विकेट. चांगला फटका आहे. आपण पाहतो बॉल जाईल सीमारेसच्या पलीकडे. चौकार. अडुसष्ट धावा धावपलकावरती आहेत. 68. बारा बॉल मध्ये 26 धाव्यांची अजून देखील आवश्यकता. 68 धावा धावपलकावरती. बॉलर कोण आहे सर? निमेश राज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. षटक क्रमांक 9 साठी.
डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 69 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही मॅच हारता वाटतं. एज लागले आणि आपण पाहतोय एक धाव मिळेल. जास्त रन लागतात. धावफलकावरती धावा आहेत 70-70. रिक्वायर्ड रन रेट सातत्याने वाढताना आपण पाहिलंय. 14च्या पुढे आता 10 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका आहे, डीप मध्ये बॉल गेला, एक धाव मिळेल. 71 धावा धावफलकावरती. आस्किंग रन रेट सातत्याने आपण वाढताना पाहिलंय. फुलरलेनचा बॉल, एक धाव मिळाली. दुसऱ्या वेळेस देखील प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट इथे आवश्यक होती परंतु आल्या धावा 2 वेळेस संधी मिळाली होती. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रामसा वॉरियर्स 8 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. सौरभ कडारिया त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. प्ले अँड मिस डॉट बॉल. सात बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेचा प्रयत्न आहे, एकच धाव मिळेल. षटक संपलंय. षटक क्रमांक 9. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 6 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती कृष्णा पटेल दाखल झाले. 6 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. शुभम मुनत आणि सौरभ कटारिया मोठे फटके देऊन खेळावे लागतील. सुयश कटारिया आणि सौरभ मुनत ही जोडी मैदानावरती. शुभम मुनत त्यावेळेस फटका चांगला अलंग दी कार्पेट बॉल चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉलला रोखू शकणार नाही. चौकार आला इथे.